नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात महाराष्ट्र पब्लिक न्यूज। ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलेला असून आज आपण माजलगाव तालुक्यातील चर्चित असलेल्या तालखेड या जिल्हा परिषद गटात आलेलो आहोत आणि या ठिकाणी इच्छुक उमेदवार असलेले आप्पा उजगरे यांच्याशी आपण थेट मुलाखत करणार आहोत। आप्पा उजगरे यांचा मी थोडक्यात परिचय सांगतो। आप्पा उजगरे हे शरद पवार गटाचे नेते आहेत आणि शरद पवार गटाचे माजलगाव मतदारसंघाचे नेते मोहनरावजी जगताप यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात आहेत। नमस्कार आप्पा। नमस्कार। स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र पब्लिक न्यूज मध्ये। सर्वप्रथम तुमच्या या निवडणुकीसाठी आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आपला थोडक्यात परिचय सांगा। मी आप्पा उजगरे हरकिल, माझं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे आणि मी शेती करतो। एकंदरीत सुरुवात कशी होती तुमची राजकारणाची? माझी राजकारणाची सुरुवात बाबूरावजी पोटभरे यांच्या माध्यमातून झाली, चळवळीतून झाली। नंतरच्या काळात मी मोहनराव जगताप यांच्या माध्यमातून गावचा विकास करण्यामध्ये सक्रिय राहिलो। आतापर्यंत मी जवळजवळ 25 वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहिलो। ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोहन जगताप यांच्या जिल्हा परिषदच्या सभापतीच्या माध्यमातून गावाचा पूर्ण विकास केलेला आहे। रोड असो, पाण्याची व्यवस्था असो किंवा लाईटची व्यवस्था असतो, त्यांच्या माध्यमातून गावामध्ये पूर्ण काम, स्मशानभूमीची व्यवस्था असो, हे सर्व मोहनराव जगताप यांच्या माध्यमातून केलेलं आहे। गावचा विकास करतानाच बरोबर तुमच्या सर्कलमध्ये जवळपास 22-23 गाव असतील, त्या गावाशी कसा संपर्क ठेवला? जवळजवळ सर्कल मधल्या 25 गावामध्ये आतापर्यंत आमचं गाव मध्यभागी असल्यामुळं टोटली गावचा संपर्क आहे आणि परिचित लोक आहेत। म्हणजे मोहनदादा यांच्या संपर्कामधून टोटली लोकांचा माझा संपर्क येतो। खेरडा असो, डोबा माजरा असो, तालखेड असो, पुंगणी असो, एकदारा असो किंवा चिंचगव्हाण, इकडच्या खालच्या भागामध्ये सर्व लोक म्हणजे सर्व गावाशी माझा संपर्क येतो। हा संपर्काचा तुम्हाला निवडणुकीत फायदा होईल? 100% मला फायदा होईल की या निवडणुकीत भेटीगाठीमध्येच मला बराबर असं म्हणजे लोक भेटतात आणि बोलतात बी त्याच पद्धतीने। एकंदरीत आता काय विजन घेऊन जाणार आहे तुम्ही लोकांपर्यंत? मी विकासाच्या दृष्टीने पाणी आणि रोड जे आमच्या सर्कलमध्ये कमकुवत आहेत त्यांची मी व्यवस्था लावण्याचं काम पूर्ण। मी तिकिटाची मागणी केली, जवळजवळ 100% मला भेटेल अशी आशा आहे। मोहनदादा यांच्या माध्यमातून मला 100% तिकीट भेटेल अशी माझी 100% आशा आहे। आणि जाहीरनामा काय असणार आहे आपला जनतेला? जनतेला जाहीरनामा हेच आहे की प्रत्येक गावाचा संपर्क येत असल्यामुळे विकासाच्या बाऱ्या सुद्धा मी कमी बघणार नाही। पूर्ण टाइम असा बी देतो मी सुखादुःखामध्ये, तर मी रेग्युलर टाइम देईल अख्ख्या सर्कलला आणि विकासाच्या कामात गावात कुठल्याही गावामध्ये जाऊन पाणी, रोड ह्याची पहिली पाहणी करून मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार। या भागामध्ये मोहनराव जगतापांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि छत्रपती कारखान्याच्या माध्यमातून एक मोठं जाळं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये एक प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती कारखान्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे। या कारखान्याचे तुम्ही संचालक आहात, तर त्याचा काय फायदा झालेला आहे का? हो, संचालकचा फायदा भरपूर झाला। जे शेतकऱ्याच्या अडचणीत असतात त्यांच्या मोहनराव जगताप यांच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न केला। कुठला शेतकरी ऊसासाठी अडचणीत असेल मी त्यांना भेटून त्यांची अडचण सोडवण्याचा अख्ख्या सर्कलमध्ये आतापर्यंत प्रयत्न केला आणि इथून पुढे बी करत राहतो। कुठलाही शेतकरी असो त्यांच्यासाठी मी स्वतः जाऊन शेतकऱ्याची अडचण बघणार आणि साहेबाकडे भेटून त्यांचा प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न मी 100% करतोय। कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहात? आतापर्यंत म्हणजे सगळ्या ताकदीनिशी मी निवडणुकीला समोर जाण्याचा प्रयत्न करणार। लोकांपर्यंत कसं पोहोचणार आहात? मी लोकांना आता माझा संबंध असल्यामुळे मी डायरेक्ट लोकांच्या दारापर्यंत जाणार। लोकांनी संबंध असल्यामुळे मी जाऊ शकतोय ना। मतदारसंघात असलं कुठला अभाव वाटतो तुम्हाला की जे तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे? सामाजिक कामात कुठले वाद असोत, कुठले हे सोडवण्याचा मी 100% प्रयत्न करणार। म्हणजे वाद भावकीत असेल, कुठल्या गोष्टी एखाद्या कामात असतील, म्हणजे वैयक्तिक वाद जे असतील मी ते 100% जाऊन सोडवण्याचा मतदारसंघात टोटली गाणामध्ये प्रयत्न करणार।